ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 17वा। या अध्यायाचे नाव आहे पुण्य 3 स्नानांचे। या अध्यायाला सुरुवात करण्याआधी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहिण्यास विसरू नका। चला तर मग आजच्या या 17व्या अध्यायाला सुरुवात करूयात। ओम श्री परमात्मने नमः। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, ऋषी हो, दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक अर्थात पुरुषोत्तम मासामध्ये स्नान, दान, तप करावे हे खरे, पण जर एखाद्या व्यक्तीस त्याच्या शारीरिक अडीअडचणींमुळे हे व्रत संपूर्ण महिनाभर करणे शक्य नसेल तर त्यांनी निदान 3 दिवस तरी पवित्र जलाने स्नान करावे। या 3 स्नानांचे महत्त्व सांगणारी जी कथा भगवान विष्णू यांनी लक्ष्मीला सांगितली तीच कथा आता मी तुम्हाला सांगतो। ती तुम्ही श्रद्धापूर्वक श्रवण करा। पूर्वी दक्षिणेकडील गोदावरी नदीच्या काठावरील पैठण या पूर्वक्षेत्री एक विप्र दंपती राहत होती। त्या आचारनिष्ठ आणि ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणाचे नाव होते धर्मशर्मा, तर त्यांच्या पत्नीचे नाव होते काशीबाई। दोघेही आनंदाने सुखाचा संसार करत होते। प्रपंचात त्यांचे एकच दुःख होते, ते म्हणजे त्यांना संतान नव्हती। आपले हे दुःख ईश्वर चिंतन, ध्यान, भक्ती करून ते दोघे भरून काढत होते। अशीच वर्षामागून अनेक वर्षे आली आणि गेली। हळूहळू दोघेही थकले। वृद्धापकाळ जवळ आला। आता त्यांना रोज गोदावरी गंगेवर जाऊन स्नान करणे शक्य होईना। त्यातच दोघांना काळजी पडली की आता अधिक मास जवळ येतोय। धर्मशर्मा पत्नीला म्हणाले, अधिक मासात दररोज गंगास्नान करायला हवे। हे खरे हो, पण आता आपल्याला महिनाभर गंगास्नानाचे व्रत कसे करता येणार? पत्नी काशीबाई म्हणाली। त्यावर आपल्या पत्नीला समजावीत धर्मशर्मा म्हणाले, प्रिये, अधिक मासात हे व्रत महिनाभर करायला हवे हे जरी खरे असले तरी आपल्याला ते जमणार नाही किंवा झेपणारही नाही। त्यामुळे आपण असे करू की आपण 3च दिवस गंगेमध्ये स्नान करू, बाकी देव सर्व काही जाणतोच की। झाले, अधिकाचा महिना आला। दोघांनीही 3 दिवस पहाटे उठून गोदावरी गंगेच्या स्नानदानाचा संकल्प केला। नारायणाला मनःपूर्वक प्रार्थना केली की हे प्रभू, आमची ही अल्पस्वल्प सेवा गोड मानून घे। एका शुभ दिवसापासून त्यांनी ह्या त्रिस्नान व्रताचा शुभारंभ केला। पहाटे उठायचे, गंगेवर स्नान करून यायचे, घरी आल्यावर श्रद्धापूर्वक पूजा पाठ नामस्मरण करायचे, दुपारी ब्राह्मणाला बोलावून त्याचे पूजन करायचे, त्याला भोजन, दान आणि दक्षिणा द्यायची, पाद्यपूजन करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे। असे 2 दिवस छान पार पडले। 3रे दिवशी पहाटे धर्मशर्मा आणि काशीबाई हे दोघे स्नानाला जात असताना अचानक एक पिशाच्य येऊन ते त्या दोघांसमोर उभे राहिले। बापरे, केवढे भयानक रूप होते त्याचे। धिप्पाड आणि केसाळ शरीर, अकराळ विक्राळ रूप, अंगारासारखे डोळे, भले मोठे पोट, वाढलेली वाटोळी नखे, सुळ्यासारखे दात आणि शिसारी असणारा दर्प। त्या भयानक पिशाच्याला पाहून काशीबाई तर बिचारी पुरतीच घाबरली। पतीच्या मागे लपून ती मनोमन देवाचा धावा करू लागली। धर्मशर्माने स्वतःला सावरले। त्याने पत्नीस धीर दिला, आधार दिला आणि त्याने त्या पिशाच्याला विचारले, काय रे बाबा, कोण तू? तुला आमच्यासारख्या निर्धन वृद्ध दंपतीकडून काय हवे आहे? तू आमची वाट का आणि कशासाठी अडवली आहेस? आम्हाला पाहून तुला काही मिळणार नाही आणि आम्हा दोघांनाही तू एका वेळी खाल्लेस जरी तरी तुझी भूक भागणार नाही। जा, आमची वाट सोड। त्यावर ते पिशाच्य उलट आणखीनच पुढे आले आणि दुसऱ्याच क्षणी धर्मशर्माचे पाय धरून म्हणाले, हे पुण्यवंत मानवांनो, तुम्ही दोघे धन्य आहात। पुण्यवान, ईश्वरनिष्ठ, धर्मनिष्ठ आहात। अधिक मासातील स्नान पुण्य तुमच्या गाठीशी आहे। मला त्यातील फक्त 1 दिवसाचे पुण्यदान करा आणि माझा उद्धार करा। मला या योनीतून मुक्त करा। हे शब्द ऐकले मात्र आणि मग त्या विप्र दंपतीच्या जीवात जीव आला। अरे बाबा, पण तू पिशाच्य का झालास? त्यांनी विचारले। तेव्हा ते पिशाच्य धर्मशर्माला आपला पूर्व इतिहास सांगू लागले। हे विप्रराजा, मी मागच्या जन्मी एक सधन सावकार होतो।
माझ्या घरात लक्ष्मी पाणी भरत असतानाही मला मात्र दानधर्म, पुण्यकर्म, परोपकार ह्याची स्वप्नातसुद्धा इच्छा होत नव्हती. माझ्या मनातली धनलालसा, मायामोह आणि स्वार्थ हा वाढतच होता. ते धन मिळवताना मी अनेक अन्याय, अत्याचार, अधर्म आणि अनीतीचे आचरण केले. पुढे मला माझ्या या स्वार्थी, लोभी कृत्याचा यमलोकी जाब द्यावा लागला. अनेक असह्य मरणांतक यमयातना, दुःख, क्लेश भोगावे लागले. तरीसुद्धा माझ्या पाप पुण्याचा हिशेब पूर्ण झाला नाही आणि म्हणूनच मला या पिशाच्य योनीत जन्म घ्यावा लागला. हे विप्रा, माझे भाग्य थोर म्हणून मला आज तुमच्यासारख्या थोर पुण्यवंतांचे दर्शन तरी झाले. आता आपण माझ्यावर कृपा करा आणि तुमच्या पुण्याचा थोडासा वाटा दान करून माझा उद्धार करा. तेव्हा धर्मशर्मा म्हणाले, हे बघ, आमचे आजचे 3रे स्नान अजून व्हायचे आहे. तेव्हा असे कर, तू आमची वाट सोड, आधी आम्हाला आमचे 3रे स्नान पूर्ण करून येऊ दे, मग मी येताना तुझ्या विनंतीचा विचार करतो. हे ऐकून पिशाच्य बाजूला झाले. विप्र दंपतीचा मार्ग मोकळा झाला. ते दोघे स्नानास गंगेवर गेले. स्नान, अर्घ्य इत्यादी उरकून ते दोघे त्याच वाटेने परत आले तर पिशाच्य त्यांचीच वाट पाहत तिथेच थांबलेले. धर्मशर्माला त्याची दया आली आणि 3 स्नानातील एका स्नानाचे पुण्य त्या पिशाच्याच्या हातावर दान दिले मात्र आणि दुसऱ्याच क्षणी त्या जीवाचा त्या योनीतून उद्धार झाला आणि त्याला दिव्य देह प्राप्त होऊन तो जीव सरळ विष्णुलोकी गेला. ऋषी हो, असे आहे हे त्रिस्नानाचे अद्भुत महात्म्य. त्या स्नानाच्या पुण्याईने केवळ धर्मशर्मा व त्याची पत्नी ह्यांचाच उद्धार झाला असे नाही, तर एक पिशाच्यही त्या पुण्याईने उद्धरले. असा आहे अधिक मासातील गंगा स्नानाचा हा अद्भुत महिमा, असे सूत म्हणाले. आणि इथेच आपला 17वा अध्याय समाप्त झाला. पुढील सर्व अध्याय पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.